तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत या घडीच्या सर्वात मोठ्या राजकीय बातमीनं। ही बातमी आहे शिंदे गटाच्या संदर्भातली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच दिल्लीला जाणार असून आपल्या आमदारांसह निवडणूक आयोगाच्या समोर ओळख परेड केली जाणार असल्याचं कळतं। या सर्व आमदारांची केंद्रीय निवडणूक आयोगाच्या समोर ही ओळख परेड करण्यात येणार असून निवडणूक चिन्ह आणि पक्षाच्या हक्कासंदर्भात ही परेड करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदारांसह दिल्लीला जाणार आहेत। सर्व आमदारांची केंद्रीय निवडणूक आयोगाच्या समोर परेड होणार आहे आणि आता केंद्रीय निवडणूक आयोगापुढे या परेडच्या नंतर जे चिन्ह आणि पक्षावरचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे त्यात त्यांना यश येते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। शिवसेनेत आपली वेगळी चूल मांडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज एका परीक्षेला सामोरे गेले। ही परीक्षा होती ग्रामपंचायत निवडणुकींच्या संदर्भातली आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाला पहिल्याच निवडणुकीमध्ये बंपर यश मिळालंय। एकनाथ शिंदे समर्थकांना अनेक ग्रामपंचायतीमध्ये भरघोस यश मिळालंय। जवळपास 50च्या वर ग्रामपंचायतींमध्ये शिंदे गटानं ओपनिंग केली आहे। शिंदे गटाच्या वेगळ्या चुलीनं ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव ठाकरे गट त्यांचा गट 5व्या क्रमांकावर फेकला गेलाय। शिंदे गट 4थ्या क्रमांकावर असल्याचा दावा करण्यात आलाय तर उद्धव ठाकरे समर्थक 5व्या क्रमांकावर फेकले गेले असा दावा करण्यात आलाय। एकूण 550 ग्रामपंचायतींपैकी 50 ग्रामपंचायती हा आकडा थोडा कमी वाटत असला तरी पहिल्या निवडणुकीतलं हे त्यांचं यश लक्षणीय असंच म्हणावं लागेल। ही सुरुवात आहे। भाजप शिवसेना सगळ्यात पुढे आहे। सगळ्यात एक नंबरला आमची युती आहे। त्यामुळे आता लोकांनी जे काय आम्ही शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन केलेलं आहे, जे सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार स्थापन केलं आहे, त्यामुळे लोकांचा कौल मिळालेला आहे। चांगलं काम आम्ही करू युतीमधून आणि लोकांना जे हवं आहे ते देण्याचा प्रयत्न आम्ही करू। 3 महिन्यात जे काही विविध लोकोपयोगी निर्णय घेतलेले त्याला लोकांनी पसंती दिलेली आहे आणि आज 3 महिन्यानंतर खरं तर खूप कमी कालावधी आहे, पण या कालावधीमध्ये माननीय एकनाथजी शिंदे यांनी केलेल्या कामामुळे लोकांनी त्यांना पसंती दिलेली आहे आणि 4 नंबरवर आमचा शिवसेना म्हणजे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी जी शिवसेना आहे यांना 4थ्या नंबरवर आम्हाला कौल मिळालेला आहे। मला वाटतं ही सुरुवात आहे आणि ही अतिशय चांगली सुरुवात। राज्यात पहिल्यांदाच जनतेतून सरपंच पद निवडला जाण्याच्या संदर्भातल्या निर्णयानंतर ही निवडणूक पार पडली ग्रामपंचायतींची आणि या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल नेमके कसे राहिले, कुणाला धक्का बसला, कुणी बाजी मारली, कोण चाचपडतंय तर कुणाचा धुरळा उडाला, पाहूया खास रिपोर्ट। ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा झेंडा। सगळ्यात जास्त सरपंच भाजपचेच। शिंदे गटामुळे उद्धव ठाकरेंना फटका। राज्यात सत्तांतर झाल्यानंतर 16 जिल्ह्यांमध्ये 581 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या। या निवडणुकीत 2.5 वर्षांनंतर पहिल्यांदाच थेट सरपंच पदाची निवडणूक झाली। या निवडणुकीवरही भाजपचाच वर्चस्व असल्याचं स्पष्ट झालंय। 581 ग्रामपंचायतीत सगळ्यात जास्त सरपंच भाजपचेच निवडून आल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय। मला या गोष्टीचा आनंद आहे की 259 ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सरपंच हे जो आमचा गट असतो सरपंचाचा पक्षाचा गट असतो गावाचा, भारतीय जनता पक्षाच्या गटाचे 259 सरपंच आमचे निवडून आले। शिवसेनेच्या शिंदे गटानेही यावेळी चांगली ओपनिंग केली। पहिल्याच दणक्यात शिंदे गटाचे 40च्या वर सरपंच निवडून आल्याचा दावा करण्यात आलाय। आजच्या निकालावरून पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। एकनाथ शिंदेजी यांच्या
नेतृत्वामध्ये जे शिवसेनेचे कार्यकर्ते लढले 40 जागावर एकनाथ शिंदेचे सरपंच त्या ठिकाणी निवडून आले. ग्रामपंचायत ही निवडणूक जरी पक्षावर होत नसली तरी ग्रामपंचायतमध्ये निवडून येणारा सरपंच हा कोणत्या विचाराचा आहे हे जनतेला माहीत असते. त्यामुळे निश्चितपणाने हा कौल अशाच पद्धतीनं झेडपी पंचायत समिती आणि नगरपालिकेमध्ये आपल्याला बघायला मिळेल आणि येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे. काँग्रेसनं मात्र या निवडणुकीत काँग्रेस पिछाडीवर जाईल असं गृहीत धरलंय की काय, अशी प्रतिक्रिया दिली आहे. सरपंच झाला आणि तो आपल्या ताब्यात घ्यायचा आणि आपण घेऊन फिरायचं, अशा पद्धतीचं ते मागच्या काळातही त्यांनी केलेलं आहे. ह्या निवडणुका सिंबालोट होत नाही, याला पक्ष घेऊन जाऊ नका आणि गावातल्या राजकारणामध्ये ही पद्धतीची तेढही निर्माण करू नका. गेल्या 5 वर्षात निवडणुका कोणत्याही असो, भाजपच सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता. यावेळीच्या ग्रामपंचायत निवडणुकीतही भाजपनं गेल्या 5 वर्षांची परंपरा कायम राखली आहे. तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाच्या नंतर महाराष्ट्रात झालेली ग्रामपंचायत निवडणूक ही अतिशय महत्त्वाची होती सर्वच राजकीय पक्षांच्यासाठी. कारण यात कस लागला अगदी खालच्या पातळीवर सुद्धा सर्व राजकीय पक्षांचा आणि यात भारतीय जनता पार्टी आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळाली. निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये या 2 पक्षामध्ये शेवटपर्यंत चुरस होती. भाजप ग्रामपंचायतीत नंबर 1चा पक्ष ठरला असून राष्ट्रवादी नंबर 2चा पक्ष ठरलाय. पुणे आणि नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीनं आपला झेंडा फडकावला. पुणे जिल्ह्यात 30 ग्रामपंचायती जिंकून राष्ट्रवादीनं आपलं वर्चस्व कायम ठेवलं. पुण्यातल्या ग्रामीण भागात अजूनही राष्ट्रवादीचं वर्चस्व असल्याचं या निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झालं. तर नाशिकमध्ये एकूण 88 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. त्यात सर्वाधिक म्हणजे 41 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीनं वर्चस्व मिळवलंय. शिवसेनेमध्ये उभी फूट पडली. ठाकरे गट, शिंदे गट या दोन्हीमध्ये शिवसेना विभागली गेली. पण खरी शिवसेना नेमकी कुणाची, यावरून सध्या महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं आहे. शरद पवार यांच्या म्हणण्यानुसार ठाकरेंची शिवसेना खरी शिवसेना आहे, तर देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार शिंदेंची शिवसेना ही खरी शिवसेना आहे आणि ठाकरेंची शिवसेना ही शिल्लक सेना आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता खरी शिवसेना कुणाची हे सांगण्यावरून चढाओढ सुरू झाली आहे. शिंदे साहेबांना मुख्यमंत्र्यांना मेळावा घ्यायचा अधिकार तेही घेऊ शकतात आणि त्याच्यासाठी त्यांनी विकेसीचं ग्राउंड मागितलं, त्यांना सरकारने दिलं. त्यामुळे एकदा त्यांचा प्रश्न सुटल्यानंतर दुसऱ्यांना विरोध करायचं काही कारण नाही. त्यांनी केलं असेल असं मी म्हणत नाही, पण परवानगी देणं आवश्यक आहे. ग्रामपंचायतीच्या निकालांनी आमच्या शिवसेना भारतीय जनता पार्टी युती याच्यावर शिक्कामोर्तब केला आहे. आणि तुम्ही शिंदे गट जे म्हणताय, हा शिंदे गट नाही, ही शिवसेना आहे. तिकडे शिल्लक सेना आहे. त्याच्यामुळे ही जी मुख्य शिवसेना जी आमच्यासोबत आली आहे, जी बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित असलेली, त्यांच्या विचारावर चालणारी, हिंदुत्वावर चालणारी शिवसेना आहे. यानंतर बातमी आहे ती म्हणजे दसरा मेळाव्याच्या वादाच्या संदर्भातली. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा होणार, शिवाजी पार्कवर कुणाचा आवाज घुमणार, या प्रश्नाचं उत्तर काही महाराष्ट्राला अजून मिळालं नाहीये. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. ठाकरे गट आक्रमक झालाय, शिंदे गट आक्रमक झालाय. मात्र या संदर्भात बीकेसी मैदानावर परवानगी मिळवण्यासाठी शिंदे गटानं अर्ज केला. त्यासाठी MMRDAनं शिंदे गटाला परवानगी दिली. मात्र आता शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी नाकारली तर कोर्टात जाण्याची भूमिका शिवसेनेच्या ठाकरे गटानं घेतली आहे. परवानगी देण्याबाबत वेळकाढूपणा केला तर पार्कातच दसरा मेळावा घेणार असं शिवसेनेनं ठरवल्याचंही कळतंय. त्यामुळे दसरा मेळाव्यावरून शिवसेना आता आक्रमक झाल्याचं स्पष्ट होत आहे. न्यायालयात जाण्याचा त्यांचा अधिकार आहे, त्यांनी जरूर न्यायालयात जावं.
ज्या पद्धतीच्या गेल्या काही महिन्यांमधली त्यांचे कार्यक्रम आणि कारवाई आहे ती प्रत्येक विधानसभेच्या विषयामध्ये, विधानसभेच्या बाहेरच्या विषयामध्ये न्यायालयात जायचं, या प्रकरणात न्यायालयात जायचं. तर त्यामुळे आता शिवसेनेने म्हणजे उद्धवजींच्या शिवसेनेने ग्राहक संरक्षण कक्ष त्यांचं बंद करून न्यायालय सहाय्यता कक्ष करावं, त्यातनं काहीतरी पदरात पडेल अशी अपेक्षा आहे. नाही, हे आम्हाला कळतंय, कोंडी करतायत. परंपरेनुसार कोणी सांगेल एक मैदान, एक झेंडा, एक नेता, एक पक्ष, ही परंपरा आहेच. पण आता जर कोंडीच करत असतील आणि सत्तेचा माज दाखवून अधिकाऱ्यांवरती प्रेशर आणून, तर उद्धवजी जे ठरवतील त्याला शिवसैनिक पाठिंबा देईल. नाही, बी प्लॅन मी नाही ठरवत, तो आमचे पक्षप्रमुख ठरवतात. ते जे देतील, बी देतील, सी देतील, तसं आम्ही करू. मी सुद्धा सुरुवातीची शिवसेनेच्या जन्मापासूनची जी आहेत 25 वर्षापेक्षा जास्त शिवसेनेत होतो. शिवसेनेची पहिली सभा सुद्धा जी आहे ही शिवाजी पार्कवरच झाली आणि त्यानंतर वारंवार जे आहेत शिवाजी पार्कवरच बाळासाहेब ठाकरेंच्या प्रमुख नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सभा पार पडल्या. निवडणुका आल्यानंतर जे आहे ते कळेल की लोक कुणाच्या बाजूने आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या ठाकरे गटावरती जोरदार निशाणा साधलाय. नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंवर त्यांनी टीका केली आहे. 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला आहे, तर निकालानंतर अचानक का सांगितला असा सवाल त्यांनी केला. उद्धव ठाकरे व्यासपीठावर असताना नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस पुढचे मुख्यमंत्री होतील असं वारंवार सांगत होते, मग तेव्हाच आक्षेप का घेतला नाही असा सवाल त्यांनी केलाय. तसंच राज्यात आलेला उद्योग बाहेर जातोयच कसा असा सवाल करत नेमकं कुठे फिसकटलं याची चौकशी व्हायला हवी असं म्हणत राज ठाकरेंनी फॉक्सकॉन प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. मी इतका गोंधळ आणि इतकी प्रतारणा महाराष्ट्राच्या राजकारणात आजपर्यंत कधी बघितलेली नाही की कोण कोणाबरोबर जातं आणि कोण कोणाबरोबर काय सत्ता स्थापन करते आणि कोण विरोधी पक्षामध्ये बसतं आणि काय चाललंय हे मी अशी गोष्टच आजपर्यंत महाराष्ट्रात मी इतक्या वर्षाच्या राजकारणात पाहिलेली नाही. रिझल्ट ज्या वेळेला लागतो त्यावेळेला कोणीतरी सकाळी जाऊन शपथविधी करतं राज्यपालांकडे, मग भाजप आणि NCP एकत्र येतात, मग ते 2 तासात काहीतरी फिसकटतं आणि ते फिसकटल्यावरती मग शिवसेना आणि काँग्रेस आणि NCP होतात. त्याच्यानंतर तुम्ही सांगायचं की बाबा आम्ही एका खोलीत बसलो होतो अमित शहा आणि मी, आणि मला सांगितलं 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद देणार. हे कुठून आलं 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद? अचानक रिझल्ट नंतर तुम्ही काय सांगताय की मला मुख्यमंत्रीपद 2.5 वर्षाचं ठरलं होतं, ते त्यांनी द्यायला पाहिजे. तुम्ही 4 भिंतीत ठरलेल्या गोष्टी तुम्ही जाहीरपणे ह्याच्या अगोदर का नाही सांगितल्यात? आणि जर समजा त्यावेळेला उद्धव ठाकरे व्यासपीठावरती हजर असताना जर नरेंद्र मोदी सांगतायत की पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार, अमित शहा सांगतायत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुम्ही त्याच वेळेला आक्षेप का नाही घेतला की बाबा तुम्ही माझ्याशी काहीतरी वेगळं बोलला होतात आणि व्यासपीठावर तुम्ही काहीतरी वेगळं बोलताय? निवडणुका होऊ दिल्या, लोकांनी मतदान केलं, रिझल्ट लागले आणि मग हे नवीन काढलं. महाराष्ट्राचं लक्ष नाही या सगळ्या गोष्टींकडे. ज्या प्रकारची औद्योगिक गोष्टींकडे महाराष्ट्राने लक्ष द्यायला पाहिजे. काय झालं आहे, आपल्याकडे सुरुवातीपासून उद्योग व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणावरती आल्यामुळे आपल्याकडच्या राज्यकर्त्यांना, ते कुठचेही राज्यकर्ते असतील, त्यांना असं वाटतं की नाही समजा गेला तर काय फरक पडतो. मी त्या दिवशी मी जे स्टेटमेंट काढलं त्याच्यामध्ये मी हेच दिलं की मुळात हे फिसकटलं कुठे आणि कशामुळे ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे. की या सगळ्या उद्योगाकडे काही पैसे मागितले गेले का? प्रत्येक राज्यामध्ये उद्योगधंदे यायला पाहिजेतच, पण महाराष्ट्रामध्ये आलेला उद्योग बाहेर का जातोय याची चौकशी होणं गरजेचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी एक भाकीत केलंय. भाकीत ही आहे की राज्यातलं जे आता शिंदे फडणवीस सरकार आहे ते लवकरच बरखास्त होईल. भाजपच्या गणिताची योग्य जुळवाजुळव झाली की सरकार बरखास्त होईल
आणि जेव्हा असं होईल तेव्हा एकनाथ शिंदेंना कळेल आपण किती मोठी चूक केली आहे, असं पाटील म्हणाले. त्याचबरोबर सरकार टिकणार नाही म्हणून प्रशासनही सरकारचं ऐकत नाही, प्रशासनावरची पकड ढिली झाली आहे, असंही ते म्हणाले. लवकर सरकार बरखास्त होईल, लवकर सरकार कोसळेल, बरखास्त होईल असं मी म्हणणार नाही, कारण अस्वस्थता प्रचंड आहे आणि गेलेले जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यातही बरेच जण नाराज आहेत. त्यामुळं काही होऊ शकतं. भारतीय जनता पक्षाच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे जेव्हा त्यांचं गणित बसायला लागेल त्यावेळी ते बरखास्त करतील आणि त्या दिवशी एकनाथ शिंदेंना लक्षात येईल की आपण किती मोठी चूक केली आहे. राज्याचं प्रशासन देखील आता यांचं ऐकायचं थांबलेलं आहे. प्रशासनातल्या सगळ्या अधिकाऱ्यांनाही माहिती आहे की हे काय फार दिवसाचे आपले साथी नाही आहेत, हे कधीही जाऊ शकतात. त्यामुळं राज्याच्या प्रशासनावरची पकड देखील अगदी ढिली झालेली. या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स या घडीच्या. आणि यानंतर बातमी आहे ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यासंदर्भातली. विदर्भ दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. भाजप आणि शिवसेनेचा जो काडीमोड ज्या मुद्द्यावरून झाला त्या मुद्द्यावरून काही सवाल राज ठाकरेंनी शिवसेना नेतृत्वाला विचारलेत. पण हे सगळं करत असताना भाजपविषयी बोलणं मात्र त्यांनी टाळलंय. भाजपच्या बालेकिल्ल्यातून शिवसेनेवर आसूड सोडणाऱ्या राज ठाकरेंच्या भूमिकेचा अर्थ काय, हा सवालही विचारला जातोय. भाजपच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंची शिवसेनेवर टीका. युतीच्या फॉर्म्युल्यावरून राज ठाकरेंनी सेनेला डिवचलं. विदर्भ दौऱ्यात राज ठाकरेंचं भाजपवर सूचक मौन. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी शिवसेना आणि भाजप युतीतल्या सत्ता वाटपाच्या फॉर्म्युल्यावरून पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी शिवसेनेला 2.5 वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्याचा शब्द दिलेला होता. मात्र निवडणूक निकालानंतर भाजपनं हा शब्द फिरवल्याची टीका शिवसेनेकडून केली जातीये. शिवसेना आणि भाजपमधल्या या वादावर राज ठाकरेंनी भाजपची बाजू घेत शिवसेनेवर टीकास्त्र डागलाय. उद्धव ठाकरे व्यासपीठावरती हजर असताना जर नरेंद्र मोदी सांगतायत की पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार, अमित शहा सांगतायत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुम्ही त्याच वेळेला आक्षेप का नाही घेतलात की बाबा तुम्ही माझ्याशी काहीतरी वेगळं बोलला होतात आणि व्यासपीठावर तुम्ही काहीतरी वेगळं बोलताय. निवडणुका होऊ दिल्या, लोकांनी मतदान केलं, रिझल्ट लागले आणि मग हे नवीन काढलं. विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी शिवसेना भाजप युती तुटण्याचं खापर शिवसेनेच्या माथ्यावर फोडलंय. त्यासाठी त्यांनी 90च्या दशकातील युतीच्या सत्ता वाटपाचा दाखला दिलाय. की 1900 मला असं वाटतं 89 सालची गोष्ट असेल, आमच्या मातोश्रीवरती किंवा सेंटर हॉटेलला असेल, आता मला ठिकाण आठवत नाही मला, परंतु त्यावेळेला भाजपकडचे आणि शिवसेनेकडचे अशी लोक बसली होती आणि त्यावेळेला एक फॉर्म्युला ठरला होता की ज्याचे जास्ती आमदार त्याचा मुख्यमंत्री. विदर्भातील मनसेची राजकीय ताकद वाढवण्यासाठी राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आलेले आहेत. खरं तर पक्षाच्या स्थापनेपासून विदर्भात मनसेला पाय रोवता आलेले नाहीत. आता आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून पक्ष बांधणी केली जात आहे. विदर्भात भाजपचा सध्या मोठा राजकीय दबदबा आहे. त्यामुळे राज ठाकरे भाजपविषयी काही भाष्य करतील अशी अपेक्षा होती. मात्र राज ठाकरेंनी भाजपच्या बालेकिल्ल्यात जात शिवसेनेवरच हल्लाबोल केलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर आहेत आणि यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा सुद्धा दौरा सुरू केला. आणि जेव्हा ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पोहोचले तेव्हा तिथल्या मनसैनिकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. राज ठाकरे यांनी सुद्धा या कार्यकर्त्यांच्या उत्साहामध्ये सहभागी होत त्यांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांचं अभिवादन स्वीकारलं.
रत्नागिरी जिल्ह्यातले हे दोन दिग्गज दोन गटात विभागले गेलेत, रामदासभाई आणि भास्कर शेठ. तर ह्या दोघांमध्ये आता जोरदार वादंग सुरू झालंय, वाक युद्ध रंगलेलं आहे. आधी ज्या प्रकारचे आरोप रामदास कदम यांनी केले त्याला आता भास्कर जाधवांनीही अतिशय तिखट शब्दात उत्तर दिलंय. शिवसेनेचे नेते भास्कर जाधवांनी आता रामदास कदमांना जे प्रत्युत्तर दिलंय त्यानंतर या दोघांमधली शेठ आणि भाईमधली ही जुगलबंदी महाराष्ट्रासाठी चर्चेचा विषय बनली आहे. आमचे उद्धवजी सध्या राष्ट्रवादीची भांडी घासतायत आणि त्यांचा मुलगा टुनटुन 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 खोका 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 पुढे मारते. आता हा म्हणते बोका आणि नाव घेते खोका. तर तुम्ही सांगितलं पाहिजे पहिल्यांदा लग्न करून बघ, मग बायको आल्यानंतर संसार कसा ते कळेल. नुसती दाढी वाढून फायदा काय, लग्न तर करून बघ म्हणावा, मग समजेल तुला संसार काय असतो ते. मग खोके काय असतील कळेल ना. जे शिवसेना प्रमुखांनी कमावलं ते उद्धव ठाकरेंनी गमावलं, संपून टाकलं, सगळं संपून टाकलं. तर रामदास कदमांनी जी भाषा वापरली, मी एवढंच सांगेन की मुंबईमध्ये 1,30,00,000 जनता राहते आणि त्या जनतेकरता मुंबईमध्ये शौचालयाची व्यवस्था आहे. त्या सगळ्या शौचालयांची जेवढी घाण नाही तेवढी घाण काल रामदास कदमांच्या तोंडून बाहेर पडली. रामदास कदमनी जी भाषा वापरली, आज हा विषय जसजसा महाराष्ट्रामध्ये जाईल तशी महाराष्ट्रातली जनता आणि विशेष करून महिला वर्ग ही रामदास कदमांची जोड्यानं पूजा करतील. उद्धवजींनी विश्वास टाकला, बाळासाहेबांनी विश्वास टाकला आणि यांना सगळी पदं बहाल केली, मुलाला आमदार केलं. जेव्हा कधी बाळासाहेब ऐकत नाहीत किंवा उद्धवजी काहीतरी ह्यांना की वहिनींकडे जाऊन मस्का मारायचे, आज किचनपर्यंत ह्यांची जीप सैल सुटली. म्हणजे इतका या 12 आमदारांमध्ये आमदारकी मिळावी म्हणून एवढा लाळ घोटेपणा करणारा नेता. बरं झालं घाण गेली आणि त्या घाणीने दाखवून दिलं घाण काय असते, ती घाणच असते. शिवसेनेच्या मध्ये जी बंडखोरी झाली त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं. या सत्तांतराच्या दरम्यान एक आमदार गुवाहाटीवरून महाराष्ट्रात परतले, नितीन देशमुख यांनी आता थेट चॅलेंज केलंय शिंदे गटातल्या सगळ्या आमदारांना आणि त्यांनी सांगितलंय की मी जे दावे केले, जे आरोप केले ते जर खोटे निघाले तर मी आत्महत्या करेन. त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय, पैसे घेऊन सत्तांतर घडवलं गेलं असा आरोप केलाय. माझ्याकडचे पुरावे सिद्ध न झाल्यास मी आत्महत्या करेन असं आव्हान सुद्धा नितीन देशमुखांनी दिलंय. बंडखोरी न केल्यानं मला ACB कडून चौकशीची धमकी देण्यात येत असल्याचा उल्लेख त्यांनी केलाय. एकनाथ शिंदेंनी बंड केलं तेव्हा आमदार देशमुख सुद्धा त्यांच्यासोबत सुरतला गेले, मात्र मला फसवून नेल्याचा आरोप देशमुखांनी एकनाथ शिंदेंवर तेव्हा केला होता. हे जे बोलतात ना 50 खोके एक तर नोके, हे गेल्या 1.5 वर्षापासून महाराष्ट्र सरकार पाळण्यासाठी षडयंत्र गेल्या 1.5 वर्षापासून चालू आहे. हे षडयंत्र आताच नव्हतं, गेल्या 1.5 वर्षापासून हे षडयंत्र रचण्यात आलं होतं. कदाचित यांनी माझ्यावर पुन्हा जर चुकीच्या कारवाई केल्या साहेब, तर माझ्याजवळी सुद्धा ज्या क्लिप आहेत, ज्यांनी या महाराष्ट्राचं सत्तांतर घडवलं, ज्यांनी उद्धव साहेबांच्या पाठीत खिंजीर खुपसला, ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खिंजीर खुपसला, त्यांच्या सुद्धा क्लिपा माझ्याजवळ आहे. निष्ठेच्या ज्या गोष्टी आणतात, जे सांगतात की आम्हाला उद्धव साहेब भेटत नव्हते, बाळासाहेबांची शिवसेना आम्हाला वाचवायची होती, बाळासाहेबांचे विचार आम्हाला पुढे न्यायचे होते, जे महाराष्ट्रातले नेते सांगतात ना, त्यांची आवाजाची क्लिप जर मी बाहेर काढून दाखवली आणि महाराष्ट्रात पैशाने सत्तांतरण झालं हे जर सिद्ध करून दाखवलं नाही तर या महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या केल्याशिवाय राहणार. शिंदे गटाचे प्रतोद असलेले भरत गोगावले यांनी एक गौप्यस्फोट केलाय. राज्यात जेव्हा सत्तांतर झालं त्याच्यानंतर शिंदे आणि फडणवीसांचं सरकार आलं, त्यानंतर पहिलं मंत्रिमंडळाचा विस्तार झाला.
या मंत्रिमंडळाच्या विस्तारात आपलं नाव होतं, पण शेवटच्या क्षणी काही लोकांनी मंत्रिपदाचा आग्रह धरला, त्यामुळे आपलं नाव मागे पडलं, बाजूला पडलं असं म्हणत त्यांनी आज हा गौप्यस्फोट केलाय. दापोलीमध्ये एका सभेला संबोधित करताना त्यांनी हे विधान केलंय. आता मंत्रिमंडळाचा विस्तार आहे, काही काय आशीर्वाद देतात माहिती नाही, पण माझा नंबर कट झाला पहिल्या ह्याच्यात 9 मध्ये माझा नंबर होता, पण काही मंडळी बोलले काय करायचं. आता थोडंसं मोठं मन केलं आम्ही, बोला हरकत नाही आहे. एक दोघं जण बोलले जर आम्हाला मंत्रिपद नाही मिळत तर आम्ही अडचण घेऊ, बोला हरकत नाही आहे. शिंदे साहेबांनी माझ्याकडे पाहिलं, आम्ही सांगितलं की ज्या वेळेला शिवाजी महाराज अडचणीत होते त्यावेळेला तानाजी मालुसरे धावत आले. तानाजी महाराजांनी सांगितलं की आम्हीला पण तोंडाने आणि मग माझ्या रायबाचं त्या भूमीतला मी मागला आहे. शिंदे साहेबांना सांगितलं नंतरच्या ह्याच्यात मला दिलं तरी चालेल, पण तुम्हाला अडचण येता कामा नये, आणि म्हणून मी थांबलो. नंतर 9 मध्ये भरतशेठचा नंबर होता, पण हरकत नाही आहे. पत्राचाळ जमीन व्यवहार घोटाळा प्रकरणी सध्या ईडीनं त्यांच्या पोलीस कोठडी ईडीच्या कोठडीत असलेल्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या संजय राऊत यांचा आर्थर रोड जेलमधला मुक्काम हा आणखी वाढलेला आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस ते पुन्हा आर्थर रोड तुरुंगामध्येच राहतील. शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या आर्थर रोडमध्ये आहेत. न्यायालयानं संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये पुन्हा 14 दिवसांची वाढ केली. त्यामुळे आता 4 ऑक्टोबरपर्यंत संजय राऊतांचा मुक्काम कोठडीत असेल. गोरेगाव इथल्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीनं जून महिन्यात अटक केली. दरम्यान आज संजय राऊतांना पुन्हा एकदा PMLA न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं. संजय राऊत यांच्यावर ईडीनं कारवाई केली. ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत हे आर्थर रोड जेलमध्ये गेले. पण या सगळ्या दरम्यान जेव्हा सुरुवातीला संजय राऊत यांच्यावरती कारवाई झाली होती तेव्हा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवला होता. त्यानंतर सुद्धा त्यांच्यावरती कारवाई झाली आणि त्यामुळे संजय राऊत यांच्यावरती झालेली कारवाई ही चुकीची असल्याचं शरद पवार म्हणाले. राऊतांना कारण नसताना जेलमध्ये टाकलं. देशमुख, मलिक विनाकारण जेलमध्ये. भाजपकडून सत्तेचा गैरवापर. शरद पवारांची घणाघाती टीका. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संजय राऊत यांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आणण्यात मोठी भूमिका पार पाडली होती. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना भाजपला संजय राऊत यांनी नामोहरम केलेलं होतं. भाजपसोबत शिंदे गटानं सत्ता स्थापन केल्यानंतर संजय राऊत यांनी शिंदे गटावरही जोरदार हल्लाबोल केलेला होता. भाजप आणि शिंदे गटाला संजय राऊत पुरून उरत होते. मात्र ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांना जेलमध्ये टाकण्यात आलं. परिणामी महाविकास आघाडीची बाजूच दुबळी पडली आहे आणि आता संजय राऊत यांना वाऱ्यावर सोडलं गेल्याची टीका महाविकास आघाडीवर केली जात आहे. त्यावर शरद पवार यांनी हे जोरदार प्रत्युत्तर दिलंय. कारण नसताना तुरुंगात टाकले कोणी याच लोकांनी, आणि सांगतायत काय आम्ही वाऱ्यावर सोडलं. खरं म्हणजे तर हा सत्तेचा पुरेपूर गैरवापर. अनिल देशमुख असो, नवाब मलिक असो, संजय राऊत असो, काही कारण नसताना या लोकांना आज टाकले. शरद पवारांनी केलेल्या आरोपांना भाजपकडून जोरदार उत्तर देण्यात आलं. संजय राऊत यांच्या विरोधात ईडीकडे पुरावे होते.
त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली याकडे भाजपनं लक्ष वेधलं. तपास यंत्रणांकडे पुरावे असल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई झाली याकडेही भाजपनं लक्ष वेधलंय. विरोधी पक्षांच्या नेत्यांना जेरी सांडण्यासाठी ईडीचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप विरोधक सातत्यानं करतायत. तर तपास यंत्रणा स्वतंत्र असून त्यांच्या कारभारात सरकारचा हस्तक्षेप नसल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. आता यात कोण खरं आणि कोण खोटं हे नागरिकांनीच त्यांच्या सदसद विवेक बुद्धीनुसार ठरवण्याची गरज आहे. पंढरपूरहून वीरेंद्र उत्पातसह तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतरची बातमी आहे महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्रामधल्या राजकारणातून एका भेटीची. ही भेट झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत गेल्या काही दिवसांमध्ये चर्चेत असलेल्या अभिजित पाटील यांची. सध्या शरद पवार हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यात असताना त्यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना गाडीत बसण्याचा आग्रह केला. त्यानंतर पवार आणि अभिजित पाटील यांच्यासह संजय मामा शिंदे यांच्या फार्म हाऊसवर गेले. गेल्या महिन्यात आयकर विभागानं अभिजित पाटील यांच्या मालमत्तांवरती छापे टाकले. आयकर विभागाच्या चौकशीच्या नंतर भाजपचे नेते प्रवीण दरेकर थेट अभिजित पाटील यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर आता शरद पवार यांनी अनेक नेते उपस्थित असताना अभिजित पाटील यांना आपल्या गाडीत सोबत नेल्यानं सगळ्यांच्याच भोया उंचावल्या. कोरोनाच्या संकट काळाच्या नंतर पुन्हा एकदा आणि राज्यातलं सत्तांतर झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा राज्यातला मराठा समाज एकवटलेला आहे. मराठा समाजानं आपल्या विविध मागण्यांच्यासाठी एल्गार पुकारलाय. विशेषतः मराठा समाजाला आरक्षणाची जी मागणी आहे ती मागणी त्यांची पूर्ण व्हावी याच्यासाठी म्हणून कळंबमध्ये हा मोर्चा काढला गेला. या मोर्चाला मोठ्या प्रमाणात लोकांनी प्रतिसाद सुद्धा दिला. ओबीसीमधून आम्हाला राजकीय राजकारणातलं हे आरक्षण हवं आहे अशी मागणी त्यांनी केली. राज्यात पुन्हा एकदा एक मराठा लाख मराठा ही घोषणा घुमायला लागली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीकरता कळंबमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला. शहरभर मोर्चाचे बॅनर्स लावण्यात आले होते. ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं या मागणीकरता पुन्हा एल्गार पुकारण्यात आला. आरक्षणाबाबत मराठा समाजाच्या पदरी केवळ आश्वासनच मिळाली असा आरोप यावेळी करण्यात आला. आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका मराठा समाज बांधवांनी घेतली आहे. जर सरकारनं वेळकाढूपणा केला तर नो आरक्षण नो वोट अशी भूमिका घेतली जाणार आहे. मराठा समाजाला आरक्षण जर देण्यात आलं नाही तर इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आत्तापर्यंत कसल्याही प्रकारचा शासनावर दबाव आणलेला नाही, कसल्याही प्रकारचे ठोस असे प्रयत्न केलेले नाहीत. त्यामुळं मराठा समाजामध्ये एक अशी जागृती झाली की आता जर या आरक्षणाच्या बाबतीमध्ये काही तोडगा निघाला नाही तर मतदानावर बहिष्कार टाकण्याची भाषा आता मराठा समाजातून बोलली जाते. शहरातील मोहेकर महाविद्यालयातील प्रांगणात भर पावसात मुलींनी भाषणं केली. मात्र या मोर्चात समन्वयक आणि नेत्यांना दूर ठेवण्यात आलं होतं. 2 दिवसांचं विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. ओबीसी प्रवर्गातून आम्हाला 50% आतनं तरी आरक्षण मिळालं पाहिजे आणि इथून पुढं सरकारने आम्हाला दिशाभूल करू नये. आज मराठा क्रांती मोर्चा, मराठा ठोक मोर्चा, सकल मराठा समाज रस्त्यावर उतरून बार बार 58 मोर्चे काढते. सकल मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत यावर नजर टाकूयात. ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, राज्यात मराठा विद्यार्थिनींचं वसतिगृह सुरू करावं, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला अधिक सक्षम करावं, त्या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा,
अशा विविध मागण्यांकरता हा मोर्चा काढण्यात आला. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळेपर्यंत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्धार मोर्चेकऱ्यांनी केलाय. यामुळे आता सरकार काय पावलं उचलणार याकडे मराठा समाजाचं लक्ष लागलंय. बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद. राज्यातल्या नद्यांच्यासाठी एक अतिशय दिलासादायक बातमी आहे. राज्यातल्या अनेक नद्यांचं चित्र यापेक्षा वेगळं नाहीये, पण आता हे चित्र बदलण्याच्यासाठी नद्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारनं पुढाकार घेतलाय. राज्य सरकारच्या नदी संवर्धनासाठीच्या सांस्कृतिक विभागानं घेतलेल्या पुढाकारातून 75 नद्यांचं पुनरुज्जीवन होणार आहे. गांधी जयंतीपासून नदी महोत्सवाला शुभारंभ होणार आहे. जलतज्ञ राजेंद्र सिंग यांनी यासाठी पुढाकार घेतला असून सांस्कृतिक विभाग राजेंद्र सिंग यांच्या सोबत आता नदी पुनरुज्जीवनासाठी काम करणार आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भातली माहिती दिली. मॅगसेसे पुरस्कार विजेते राजेंद्र सिंग यांना वेगळ्या ओळखीची गरज नाहीये. ते सध्या महाराष्ट्रातल्या नद्यांवरती काम करतायत आणि नद्यांचं पुनर्जीवन हा त्यांचा एक महत्त्वाचा आणि आवडीचा विषय आहे. पुढे नद्यांसाठी त्यांच्या डोक्यात काय प्लॅन आहे तो आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. राजेंद्र जी, एक बार हम कहते हैं कि अमृत महोत्सव चल रहा है स्वतंत्रता का, मगर दूसरी तरफ हमारी नदियाँ ही अगर प्रदूषित होगी तो अमृत कहाँ से मिलेगा? देखिए, यदि महाराष्ट्र की नदियों में भारत की नदियों में जहरीला पानी बहेगा तो फिर अमृत महोत्सव भारत का नहीं हो सकता. हमने आज़ादी के 75 साल पूरे किए और हमारी नदियों में जो अमृत बहता था अब उसकी जगह जहरीला पानी बहता है, जिससे हमारी सेहत खराब हो रही है. मुझे आज बहुत अच्छा लगा जब महाराष्ट्र सरकार ने मेरी इस बात को सुन के सचमुच अपने राज्य की नदियों को शुद्ध सदा नीरा बनाने के लिए एक बड़ा अभियान लॉन्च करने का एक साझा अभियान तय किया. अभियान ये है कि महाराष्ट्र की 75 नदियों पर आओ नदी को जाने और नदी को जानकर उन नदी को स्वस्थ बनाने के लिए कैसे काम करें. एग्जैक्टली सर, नदी हमारे बिल्कुल सामने होती है, फिर भी हमको नदी को जानने की जरूरत आ चुकी है. कितने चैलेंजेस बड़े आपको दिख रहे हैं, कितने बड़े ऑब्स्टेकल दिख रहे हैं? देखिए, आज की तारीख में महाराष्ट्र की सब नदियों की जो ज़मीन है उस ज़मीन पर अतिक्रमण हो रहा है. सारी नदियों में प्रदूषण हो रहा है और सारी नदियों का बड़े लोग जल का शोषण कर रहे हैं. तो नदियाँ अतिक्रमण, प्रदूषण और शोषण की शिकार है. कई सारे सवाल है. अगर मुंबई की नदी की बात करें तो मीठी नदी, जिसको साफ करने के लिए करोड़ों रुपए का खर्चा हो चुका है, मगर अभी उसकी हालत वैसी की वैसी ही बनी है. नदियों को अगर वाकई में सुधारना है तो वो जहां से वो शुरू होती है उसके उगम स्थान से उसकी शुरुआत करनी चाहिए और इसके लिए एक ही नोडल ऑफिसर होना चाहिए ताकि जो बीच में ऑब्स्टेकल्स आते हैं वो उसको दूर कर सके. आज हमने यही बात की कि जहाँ जिस जगह से नदी शुरू हो रही है उस जिले के एक अधिकारी को उस नदी का नोडल ऑफिसर बनाएं, जिससे ये जो नदियों के साथ काम करने वाले जल बिरादरी के साथी हैं वो सब उससे मिलके जो उसके ऑब्स्ट्रक्शंस हैं उनको मिलके हल कर सकें. तर महाराष्ट्रातली जीवनवाहिनी असलेली प्रत्येक गावाची, प्रत्येक शहराची ही नदी पुनरुज्जीवित होईल आणि आपल्या सगळ्यांना अमृत देत राहील अशी आशा करूया. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.